पवारांनी सगळ्या आमदारांना, पक्षाच्या सर्व आमदारांना सूचना केलेल्या आहेत। तुमच्या अडचणी असल्यास थेट माझ्याशी बोला असं अजित पवारांनी म्हटलंय। आपापल्या जिल्ह्यात पक्षवाढीचे काम करा अशी सूचना सुद्धा अजित पवारांनी केलेली आहे। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कामाला लागा असंही अजित पवारांनी बैठकीत म्हटलंय। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडनं। प्रदीप, मध्यंतरीच्या नेत्यांच्या काही वक्तव्यांनंतर ही सूचना अजित पवारांची, त्याकडे कसं बघायचं? अगदी बरोबर आहे। खरं तर महायुतीतले आमदार जे आहेत ते माध्यमांमध्ये जे पद्धतीने वक्तव्य करतात, मात्र स्वतः अजित पवारांनी पक्षाच्या आमदारांना सूचना केलेल्या आहेत की जर काही आमदारांच्या अडचणी असतील तर थेट तुम्ही माझ्याशी बोला किंवा इतरत्र कुठे न बोलता तुमच्या अडचणी ज्या आहेत ते माझ्यापर्यंत पोहोचवा। मात्र प्रत्येक आमदारांना अजित पवारांनी सांगितलेलं आहे की आपापल्या जिल्ह्यामध्ये पक्ष संघटना जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढली पाहिजे। त्यासाठी जिल्ह्यामध्ये पक्षाचं संघटन वाढवण्यासाठी काम करा। अनेक लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये यायचं आहे, मात्र चांगल्या लोकांची पार्श्वभूमी तपासूनच त्यांना पक्षामध्ये प्रवेश जो आहे तो द्यावा, अशा पद्धतीच्या सुद्धा सूचना केलेल्या आहेत। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत त्या कधी लागू शकतात, त्यामुळे निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच पुढच्या काळामध्ये काम जे आहे ते प्रत्येक आमदारांनी करावं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी आपले स्थानिक आमदार आहेत तिथले घटक पक्ष म्हणजे भाजप असेल, त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल, या घटक पक्षांना विचारात घेऊन काम करावं अशा सुद्धा सूचना दिलेल्या आहेत। निवडणुका कधीही लागतील, मात्र महायुती म्हणूनच आपल्याला एकत्रित काम करायचं आहे। त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत सरकारच्या योजना असतील किंवा पक्षाचं संघटन जे आहे ते पोहोचवण्यासाठी काम करा। मात्र तुमच्या जर अडचणी असतील तर माझ्याशी बोला असा सल्ला जो आहे अजित पवारांनी दिलेला पाहायला मिळतो। नक्कीच। तुर्तास धन्यवाद प्रदीप, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।